नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 वरती आणि विज्ञान भाग 1 मधली महत्त्वाची उदाहरणं. कारण शाब्दिक गणित जी आहे ती बोर्डाच्या परीक्षेला 100% येतात. 5 ते 8 मार्कांना मित्रांनो ही गणित येतात. कधी 2 प्रश्न विचारले जातात, कधी 3 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. सगळी शाब्दिक गणित या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करू. यामध्ये जर बघितलं मित्रांनो, बघा ही सगळी महत्त्वाची सूत्र आहेत जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. ही सगळी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची सूत्र आहेत. तर या सूत्रांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, कारण याच सूत्रांवर आधारित प्रश्न खूप वेळा विचारले जातात. त्यामुळे ही सूत्र समजून घ्या. बघा आता आपण प्रत्यक्षात प्रश्नाकडे जाऊयात. आता इथं प्रश्न काय विचारलाय, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट केले, म्हणजे पृथ्वीचं जे काही वस्तुमान आहे ते तुम्हाला दुप्पट करायचंय आणि त्रिज्या जी आहे ती अर्धी करायची आहे. बरोबर, त्रिज्या जी आहे ती तुम्हाला अर्धी करायची, तर जीचं मूल्य किती असणार? ओके, बघा या ठिकाणी समजा पृथ्वीचं वस्तुमान तुम्हाला दुप्पट करायचं, म्हणजे समजा तुमच्याकडे पृथ्वीचं वस्तुमान समजा सध्या आहे ना आपल्याकडे, समजा पृथ्वीचे वस्तुमान आहे ना, पृथ्वीचे वस्तुमान आपल्याकडे सध्या पृथ्वीचे वस्तुमान आपल्याकडे समजा m1 व त्रिज्या r1 आहे. बरोबर, r1 आहे. मग आपल्याकडे या ठिकाणी g चं मूल्य जे आहे तर किती होणार? g चं मूल्य म्हणजे आपण g1 म्हणू. g चं मूल्य g काढण्याचं सूत्र बघा. g चं मूल्य काढण्याचं सूत्र gm भागिले r चा वर्ग. बरं का, gm भागिले r चा वर्ग. आता g चं मूल्य काढायचं सूत्र बघा, इथं वाटलं असेल लिहितो, g बरोबर gm भागिले r1 चा वर्ग. मग याला आपल्याकडे m1 आणि r1 आहे. मग इथं g1 चं जे मूल्य आपण समजू gm1 भागिले r1 चा वर्ग. ठीक आहे, झालं. हे झालं g1. आता या ठिकाणी एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आता दिलेल्या अटीनुसार, आता अटीचा विचार करू. दिलेल्या अटीनुसार तुमच्याकडे वस्तुमान काय बाबा, m2, म्हणजे जे वस्तुमान आहे आता काय करायचं, दुप्पट करायचंय. वस्तुमान दुप्पट करायचंय म्हणजे ते m2 म्हणू आपण. जे नवीन वस्तुमान आहे त्याला आपण m2 म्हणू. ते काय आधीच्या दुप्पट आहे, म्हणजे आधी जे m1 आहे त्याच्या दुप्पट आहे, 2m2 m1. बरोबर ना, m2 बरोबर 2m1. म्हणजे m2 जे नवीन वस्तुमान आहे ते आधीच्या, म्हणजे आता सध्या जे तुमचं पृथ्वीचं वस्तुमान आहे m1 त्याच्या दुप्पट आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितले की त्रिज्या निम्मी आहे, म्हणजे r2 जी दुसरी जी त्रिज्या आहे ती निम्मी आहे ह्या आता सध्याच्या त्रिज्याच्या, म्हणजे r1 जी आहे तिच्या निम्मी आहे, म्हणजे r1 भागिले 2 भागिले इकडे आले गुणिले 2r2 बरोबर r1. आपल्याला असं या ठिकाणी कॅल्क्युलेशन मिळेल. ठीक आहे. मग या ठिकाणी g2 तुमच्याकडे किती आलं, जसं g1 तुमच्याकडे gm1 भागिले r1 चा वर्ग, तसं तुमच्याकडे g2 जे आहे ते किती असणार आहे, gm1 च्या ऐवजी m2 भागिले r2 चा वर्ग असं या ठिकाणी येणार आहे. r2 चा वर्ग वाटलं तर असं लिहू. हे झालं तुमच्याकडे g2. मग आता मला काय विचारलंय, आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की इथं त्यांनी सांगितलंय की g चं मूल्य किती, म्हणजे तुमचे जे काही वस्तुमान दुप्पट केलं आणि त्रिज्या निम्मी केल्यावर जे g चं मूल्य येणार आहे, म्हणजे g2 जे मूल्य आहे ते आपल्याकडे साधारणतः किती आहे ते काढायचं आहे. मग या दोघांचा भागाकार करा, ऑटोमॅटिकली उत्तरापर्यंत आपण पोहोचू. बघा कसं, g2 भागिले g1 करा वाटलं तर g2 भागिले g1 बरोबर g2 काय बाबा, gm2 भागिले r2 चा वर्ग भागिले gm1 भागिले r1 चा वर्ग. आता इथं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला उत्तर मिळेल. बघा या ठिकाणी g कट झाला, बरोबर, आणि इथं मग आपण लिहू g2 भागिले g1 जसंच्या तसं, आणि इथं वर बघा m2 भागिले r2 चा वर्ग आणि गुणिले हा जो भागिले m1 भागिले r1 चा वर्ग आहे ना त्याला गुणिले करू. भागिलेचं गुणिले करताना खालच्या संख्या वर जातात, वरच्या संख्या खाली येतात, लक्षात घ्या. मग खालचा r1 चा वर्ग गेला वर आणि वरचा m1 आला खाली. मग आता m च्या जागेवर m1 च्या खाली m2 च्या खाली m1 ला लिहा, r1 च्या खाली r2 ला लिहा, म्हणजे m च्या खाली m, r च्या खाली r, कॅल्क्युलेशनला बरं पडेल. मग m2 जो आहे त्याच्या खाली आपण लिहिलं m1 ला गुणिले r1 चा वर्ग, त्याच्या खाली लिहिलं r2 चा वर्ग. आता m2 म्हणजे काय असतो, m2 म्हणजे 2m1 आणि भागिले हा m1. आणि इथं r1 चा जर विचार केला, r1 म्हणजे तुमच्याकडे 2r2 असतो, r1 म्हणजे 2r2 आणि हा भागिले खाली r2 आणि त्या कंसाचा वर्ग असं कॅल्क्युलेशन करा. आता पुढं काय होईल बाबा, g2 भागिले g1 बरोबर, इथं काय काय कट होईल, बरंच काय कट होईल. m कट झाला, r2 कट झाला, m1 r2 कट झाला. मग राहिलं काय बाबा, जे राहिलं त्यांना लिहून टाका, 2 गुणिले 2 चा वर्ग
2 गुणिले 2च्या डोक्यावर 2 कावळे, इथं वर्ग आहे ना, 2चा वर्ग. आता मला सांगा या ठिकाणी 2 गुणिले 2चा वर्ग बघा, G2 भागिले G1, 2 गुणिले 2चा वर्ग आला 4, मग इथं आलं G2 भागिले G1 बरोबर 2 चौक 8, बरोबर. मग G2 बरोबर किती, G1 भागिले पलीकडे गेले गुणिले 8 गुणिले G1, म्हणजे ते जे काही नवीन जे त्वरण आहे म्हणजे जीचं मूल्य आहे ते 8 पट असणार आहे. मग इथं लिहायचं या ठिकाणी जीचे मूल्य सध्याच्या पृथ्वीच्या जीच्या मूल्याच्या 8 पट असणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला वगैरे येऊ शकतो. हातातले मार्क अजिबात घालवायचे नाहीयेत. ही उदाहरणं नीट समजून घ्यायची आहेत मित्रांनो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा आता हा प्रश्न लई सोपा. इथं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी न्यूटनचं गतिविषयक पहिला, दुसरा, तिसरा 3 नियम आहेत यांच्यावर आधारित आहे. एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास, म्हणजे हा ग्रह आहे त्याच्यावरती एक वस्तू जी आहे ना ती तुमची वरून ए या ठिकाणावरून बी या ठिकाणापर्यंत 5 मीटर एवढं अंतर खाली यायचं आहे. या वस्तूला इथून इथं खाली यायचं आहे, म्हणजे आता त्याची जागा बदलणार आहे. त्याला आपण म्हणतो यस, डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट. ती जी हाईट आहे ना, ही हाईट, याच हाईटला तुम्ही यस म्हणता या सूत्रानुसार. इथं सूत्रात बघा, इथं यस आहे ना, यस आहे, इथं यस आहे, तर हा यस म्हणजे एच, म्हणजे त्याचं अंतर ए पासून बी पर्यंत येणार हे अंतर जे आहे त्याला आपण म्हणतो एच किंवा तिथं यस म्हणणार. म्हणजे इथं एच म्हणतो परंतु सूत्रामध्ये ते यस असणार आहे. बघा एका ग्रहावर एक वस्तू म्हणजे एच बरोबर एस बरोबर किती बाबा, 5 मीटर आहे. वरून खाली यायला 5 सेकंद लागतात. सेकंद म्हणजे टाइम लागतोय त्याला 5 सेकंद, 5 सेकंद टाइम लागतोय, बरोबर. तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण म्हणजे तुम्हाला जीचं मूल्य या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या वस्तूचा सुरुवातीचा आणि शेवटचा वेग समजून घेणं गरजेचं आहे. तर आता इथं सुरुवातीचा वेग किती, सुरुवातीचा वेग म्हणजे यू असतो. हा यू जो आहे तो 0 मीटर पर सेकंद, हा सुरुवातीचा वेग तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर. कारण वस्तू ज्यावेळेस मी सोडणार आहे त्यावेळेस सुरुवातीला तिचा वेग 0 असणार आहे, मग खाली तिचा वेग वाढत जाईल वगैरे, ती गोष्ट वेगळी आहे. आता मला काय करायचं बाबा, जीचं मूल्य काढायचं आहे. मग आता असं सूत्र मित्रांनो या तिघांमधलं शोधा, या तिघांमधलं 1 2 3, ज्याच्यामध्ये एच पाहिजे, टी पाहिजे, जी पाहिजे, यू पाहिजे. आता हिचं जर तुम्ही बघितलं तर इथं बघा जी म्हणजे ए, बरं लक्षात घ्या बरं का, जी म्हणजेच ए, एवढं समजून घ्यायचं. जी म्हणजेच ए त्वरण, बरोबर, आणि एच म्हणजेच एस, हे पण समजून घ्या. म्हणजे ज्याच्यामध्ये ए आहे, यस आहे आणि टी आहे, यू आहे. ए यस आहे, याच्यामध्ये एस नाहीये बाबा, तू गेला, बरोबर. याच्यामध्ये बघा इथं इथं जर तुम्ही बघितलं या सूत्रामध्ये यस पण आहे, टी पण आहे, यू पण आहे, ए पण आहे, सगळे जण आहेत. इथं जर बघितलं तर तिसऱ्यामध्ये टी नाहीये. दुसरं जे आहे गतिविषयक नियमाचं दुसरं सूत्र, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, तर हे सूत्र आपण वापरू. बघा यस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग, हे सूत्र जे आहे ना खूपच इम्पॉर्टंट आहे. आता या सूत्राला तुम्ही चौकट केली आणि सूत्रात जर किमती टाकल्या तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा कसं, यसची किंमत किती बाबा मला दिले, यस 5 मीटर आहे. यस म्हणजे एच तुमचा जो आहे 5 मीटर. हिचं ज्यावेळेस तुम्ही किमती टाकला, जसं तुम्ही गणित विषयामध्ये किमती टाकताना तुम्ही याच्या सहित नाही टाकत, एकका सहित. इथं किमती टाकताना एकका सहित टाकायच्या. यूची व्हॅल्यू 0, टाईम आपल्याला काढायचा आहे 0 मीटर पर सेकंद घ्या वाटलंच तर, गुणिले टाईम आपल्याला काढायचा आहे, अधिक 1/2 गुणिले ए. ए किती बाबा तुमच्याकडे, एची जी किंमत आहे ए म्हणजे जी, तो आपल्याला काढायचा आहे, गुणिले टीचा वर्ग. टी किती आहे, टी आपल्याला दिले 5, 5चा वर्ग म्हणजे 5 सेकंद, 5 सेकंद आहेत ना, 5 सेकंदचा वर्ग. ठीक आहे. आता काय होईल, 5 मीटर आपल्या जागेवर बाबा, तू आपल्या जागेवर थांब बाबा. इथं 0ने गुणलं, उत्तर आलं 0. 1/2 गुणिले जी गुणिले 5चा वर्ग झाला 25 आणि इथं यसचा वर्ग, यस वर्ग. आपलं टार्गेट काय बाबा, मला इथं कोणाची किंमत काढायची, जीची काढायची. 5 मीटर आपल्या जागेवर, हा 0 तर उडाला, 1/2 गुणिले जी गुणिले 25 यसचा वर्ग, 25 यसचा वर्ग. आता 2 भागिले इकडे आले, गुणिले 5 दुने 10 झाले, म्हणजे 10 मीटर बरोबर जी गुणिले 25 यसचा वर्ग, 25 गुणिले यसचा वर्ग, पकडा 25 यसचा वर्ग. ठीक आहे. मला जीची किंमत काढायची, जीला म्हणा भावा तू इथंच थांब, 10 मीटर आपल्या जाग्यावर, 25 गुणिले इकडे आले भागिले यसचा वर्ग, 25 यसचा वर्ग, 25 यसचा वर्ग भागिले बरोबर जी. आता या ठिकाणी भाग लावून टाका, 25ने भाग लावा कोणाला, 10ला, 25ने भाग लावायचा आहे
10ला 25 0 0 पॉईंट दिला, 25 चौक 100, 0.4 की त्याला जी बरोबर 0.4 आणि हा वरचा मीटर आणि खालचा सेकंदचा वर्ग. म्हणजे हे आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे हे कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर इथं आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. पुढचे एक्झाम्पल सायन्सचा आपल्याला बघा या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे, इथं प्रॉब्लेम काय माहिती आहे का या प्रश्नामध्ये, की वर फेकलेली एक वस्तू खालून वर फेकायची आणि ती 500 मीटर उंचीपर्यंत जाणार आहे. तिचा आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग काढायचा आहे. त्या वस्तूस वर जाऊन परत खाली यायला किती वेळ लागणार आहे हा पण काढायचा आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणावरून वस्तू खालून वर जाणार आहे. खालून वर जाणार आहे, किती मीटर जाणार आहे? 500 मीटर जाणार आहे वरती. तिचा आरंभीचा सुरुवातीचा वेग म्हणजे मला यू काढायचा. आता या ठिकाणी जर तुम्ही एच बघितलं, एच म्हणजे एस, एच म्हणजेच बाबा तुमचं एस बरोबर किती 500 मीटर मला या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. आता तिचा आरंभीचा जीचं मूल्य बघा, जी बरोबर किती दिले 10 मीटर पर सेकंदचा वर्ग हे दिले. जी म्हणजेच तुमचा ए लक्षात घ्या, जी बरोबर ए बरोबर 10 मीटर पर सेकंदचा वर्ग. मला काय करायचं आहे, आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग यू बरोबर मला सुरुवातीचा वेग या ठिकाणी काढायचा आहे, तो किती असणार आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर त्या वस्तूला वर जाऊन परत खाली यायचं असेल तर किती वेळ लागेल, तर तो पण काढू आपण. पण पहिला आपण सुरुवातीचा वेग काढू यू. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही वस्तू तुमची वर जाणार आहे, खालून वर फेकणार आहे. आता वरून ज्यावेळेस खाली फेकत असतो त्यावेळेस जीचं मूल्य जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये असतं. जीचं मूल्य पॉझिटिव्ह म्हणजे खाली येताना तो वेग वाढत जाणार आहे. पण ज्यावेळेस खालून वर ती वस्तू फेकली जाते, कुठलीही खालून वर जाणार असेल तर तिथं जीचं मूल्य वजा मायनसमध्ये, म्हणजे जी कमी होत जाणार वर जाऊचं असं मायनसमध्ये कमी होणार आहे जीचं मूल्य. कारण इथं काय माहिती आहे का, वर फेकलेली वस्तू एक वस्तू वर फेकल्यावरती 50 मीटर उंचीपर्यंत जाते. आता इथं बघा वस्तू जी आहे वर फेकली जात आहे, वर फेकली जात आहे. ओके, त्यामुळं म्हणून आपण या ठिकाणी जीचे मूल्य, जीचे जे काही मूल्य आहे ते आपण काय घेणार, निगेटिव्ह वजा जी मध्ये घेणार, एवढी लक्षात घ्या. मग आता सूत्र कुठलं वापरायचं बघा, मला एस पाहिजे आणि जी पाहिजे आणि यू पाहिजे. एस जी आणि यू कुठे आहे हे बघा, इथं जी म्हणजे ए आहे, एस आहे, यू आहे, इथं आहे. व्ही म्हणजे तुमचा शेवटचा अंतिम वेग जो आहे तो या ठिकाणी इथं 0 आहे. बघा लक्षात घ्या, व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. ओके, व्ही किती 0 आहे कारण अंतिम वेग जो आहे तो 0 आहे. यूचा वर्ग, यू मला काढायचं म्हणून यूचा वर्ग अधिक 2 गुणिले ए म्हणजे किती आता तुमचा वजा जी आहे, कारण तुमचं जीची किंमत आहे, जीचं मूल्य वजामध्ये असणार कारण वस्तू वर झाले, खालून वर जाताना वजामध्ये आणि वरून खाली येताना अधिकमध्ये, गुणिले एस किती बाबा 500 मीटर आहे, 500 मीटर. ओके, आता या ठिकाणी बघा आपण शून्यता आपल्या जागेवर यूचा वर्ग आणि 2 गुणिले वजा जी, वजा 2 जी झालं आणि गुणिले आपलं 500 मीटर झालं. आता आपल्याला यूची किंमत काढायची. आपण काय करू, हे वजामधल्या संख्यांना पलीकडे नेऊ, अधिकमध्ये होऊन जाईल. 2g गुणिले 500 मीटर बरोबर यूचा वर्ग. आता या ठिकाणी किमती टाकू. 2 गुणिले जीची किंमत किती आहे, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले आपले हे 500 मीटर बरोबर यूचा वर्ग. मग यू वर्ग किती झाला बघा, हे 500 गुणिले 2 गुणिले 10 20, 20 गुणिले 500 झाले आपल्याकडे 10,000. किती झाले 10,000, 1 2 3 4 10,000 मीटर वर्ग आणि सेकंदचा वर्ग. बरं का, मीटर गुणिले मीटर, मीटरचा वर्ग आणि हा सेकंदचा वर्ग, मीटर वर्ग पर सेकंदचा वर्ग. आता यांची वर्गमूळ काढू. मग यू बरोबर किती, 10,000चं वर्गमूळ आलं 100 मीटर पर सेकंद. म्हणजे यू जे आहे ते तुमच्याकडे आलं 100 मीटर पर सेकंद. आता मला काय करायचं, टाइम काढायचा आहे, वेळ काढायचा आहे. म्हणजे त्या वस्तूला वर जाऊन परत खाली यायला किती वेळ लागेल. बरोबर, वर जायचंय आणि वरून परत खाली यायला किती वेळ. मग पहिलं काय करू, वर जायला जेवढा वेळ लागणार तेवढाच वेळ खाली यायला लागणार त्या वस्तूला. मग वस्तूला वर जाण्यास लागणारा वेळ काढू. वर जाण्यास लागणारा वेळ. आता इथं वेळ काढण्यासाठी मला काय पाहिजे, टाइम कुठे येतं सूत्रामध्ये बघा, इथं पण टाइम आहे आणि इथं पण टाइम आहे. दोन्ही सूत्र वापरू शकता, कुठलेही वापरू शकता. व्ही 0 आहे, यू ची किंमत आहे, ए ची किंमत आहे. मग हे काढा, व्ही बरोबर यू अधिक ए टी. व्ही किती आहे 0 बरोबर यू अधिक ए ची किंमत आता वजा जी असणार आहे गुणिले टाइम काढायचा आहे. बरोबर लक्षात घ्या.
मग आता एक काम करू, 0 बरोबर यू गुणिले वजा जी गुणिले टी वजा जी टी, वजा जी टी इकडे वजा इकडे आले अधिक झाले जी टी बरोबर यू, म्हणजे तुमच्याकडे यू ची किंमत काय जी गुणिले टी असणार आहे. आता मला या ठिकाणी सांगा जी ची जी किंमत आहे आपल्याकडे, जी ची किंमत माझ्याकडे यू बरोबर जी गुणिले टी. आता मला या ठिकाणी किंवा याला असंच ठेवा, चला असंच ठेवा, जी ची किंमत किती 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले टी काढायचा आहे बरोबर यू किती 100 मीटर पर सेकंद झालं. आता मला टी किती येणार आहे बाबा, मला टी काढायचा आहे. मग टीला म्हणायचं भावा तू आपल्या जागेवर थांब, 100 मीटर पर सेकंद पण आपल्या जागेवर, 100 मीटर पर सेकंद आपल्या जागेवर डिवायडेड बाय हे 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग. आता मला सांगा याच्यात काय काय कट झालं बघा, आपण टीला आपल्या जागेवर ठेवला, 100 मीटर पर सेकंद आपल्या जागेवर आणि 10 मीटर पर सेकंदचा वर्ग इथं खाली आला. आता 10 1 10, 10 10 100, मीटर मीटर गेला, सेकंद गेला, सेकंदचा वर्ग गेला, म्हणजे तुमच्याकडे काय राहिलं फक्त टी बरोबर 10 सेकंद राहिले. टी बरोबर 10 सेकंद, टी म्हणजे T1 समजा, वर जाण्यास लागणारा वेळ समजा T1, म्हणजे T1 किती आला 10 सेकंद, म्हणजे वस्तूला वर जाण्यास लागणारा वेळ 10 सेकंद बरोबर. मग इथं लिहायचं खाली, यांनी प्रश्न विचारला त्या वस्तूला वर जाऊन परत खाली येण्यास लागणारा वेळ, मग इथं लिहायचं वर जाण्यास लागणारा वेळ 10 सेकंद आणि खाली येण्यास लागणारा वेळ सुद्धा 10 सेकंद आणि वर जाऊन खाली येण्यास लागणारा वेळ 10 अधिक 10 20 सेकंद, विषय संपला. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता, जुलै 2019ला आला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. हा सोपा आहे. एक टेनिसचा चेंडू आहे तुमच्याकडं, हा टेनिसचा चेंडू वर फेकला तर तो 5 मीटर उंचीवर पोहोचून खाली आला तर त्याचा सुरुवातीचा वेग किती. बघा हा जो टेनिसचा चेंडू आहे तो वर फेकायचा, म्हणजे एच बरोबर किती बाबा तुमच्याकडे 5 मीटर आहे बरोबर. आता हा वर फेकायचा आहे किती 5 मीटर उंचीवरती आणि पोहोचून तो परत खाली आला तर त्याचा सुरुवातीचा वेग म्हणजे मला यू ची किंमत काढायची आहे आणि जी चं मूल्य जे आहे 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, जी म्हणजेच ए बरोबर 10 मीटर पर सेकंदचा वर्ग हे जी चं मूल्य आहे. आता ही वस्तू तुम्हाला वर फेकायचे 5 मीटर वर फेकायचे ना, वर फेकायचे म्हणजे जी चं मूल्य किती आलं इथं निगेटिव्ह बरोबर ना. वस्तू वर फेकायचे, वस्तू वर फेकली जाणार आहे, वर फेकली जात आहे वस्तू म्हणजे किंवा टेनिसचा चेंडू वर फेकला जाणार आहे, म्हणजे चेंडू वर फेकायचा आहे, म्हणून जी चं मूल्य आपण काय घेणार, म्हणून जी चे जे मूल्य आहे ते आपल्याकडे काय असणार आहे वजा जी असणार आहे बरोबर. माझं टार्गेट काय बाबा, मला या ठिकाणी काय काढायचं, सुरुवातीचा वेग म्हणजे यू काढायचा आहे. मग असं सूत्र यस आहे, यू आहे आणि जी आहे, असं सूत्र कुठलं मगाशीच बघितलं हे सूत्र, यस आहे जी आहे, यस आहे म्हणजे यस आहे, जी म्हणजे ए आहे ठीक आहे आणि यू आहे. मग हे सूत्र व्ही बरोबर आपल्याकडे आलं यू चा वर्ग अधिक 2AS. आता जी चं मूल्य आपल्याला वाजामध्ये घ्यायचं, मग इथं व्ही किती बाबा तुमच्याकडे 0 आहे अंतिम वेग, यू ची किंमत काढायची 2 गुणिले जी ची ए ची किंमत वजा जी आणि गुणिले आपला एस बरोबर, एस लिहिला. आता याच्यामध्ये काय करू, हा 0 आपल्या जागेवर लिहा, यू चा वर्ग यू वर्ग 2 गुणिले वजा जी वजा 2GS आलं. आता हे वजा 2GS ला इकडे घेऊ, अधिक GS येईल, अधिक 2GS येईल, 2GS बरोबर यू चा वर्ग. आता किमती टाका, 2 गुणिले जी चं मूल्य 10 मीटर पर सेकंदचा वर्ग, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले यस ची किंमत किती बाबा 5 मीटर आहे, 5 मीटर आहे बरोबर यू चा वर्ग. मग यू चा वर्ग किती 10 दुने 20, 20 पंच 100, 100 लिहिलं. हा यम गुणिले यम चा वर्ग आणि हा यस चा वर्ग. मग यू वर्ग बरोबर 100 यम वर्ग यस वर्ग आहे, तर याचं वर्गमूळ काढलं तर यू बरोबर 100 चं आलं 10 यम आणि यस, यम वर्गाचं यम यस वर्गाचं यस, म्हणजे 10 मीटर पर सेकंद हा सुरुवातीचा वेग असणार आहे. 2 मार्कांसाठी सप्टेंबर 2021 ला आला होता. आता हिचं काय होईल माहिती आहे का, ह्याच्यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत ना याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, आकडे बदलतील. म्हणजे वर फेकला असता 5 मीटरच्या ऐवजी 10 मीटर उंचीपर्यंत गेला असं म्हटलं जाईल. ओके, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे असे पण वेगवेगळे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, पण प्रत्येक प्रश्नाच्या तयारीत आपल्याला राहायचं आहे. पुढचा मुद्दा बघा, 5 किलो, आता इथे बघा 5 किलोग्राम वस्तुमानाचा धातूचा गोळा, आता इथं यम जाऊ द्या, किलोग्राम काय बघायची गरज नाही, गोळा 490 मीटर उंचीवर जातोय, म्हणजे एच म्हणजे एस बरोबर किती 490 मीटर एवढ्या उंचीवर तो जातोय बाबा. खाली पडायला बघा
उंचीवरून खाली पडल्यास जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती कालावधी लागेल? जी बरोबर तुम्हाला दिले 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग आणि टाइम तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. बघा लक्षात घ्या, आता या ठिकाणी धातूचा गोळा उंचीवरून खाली सोडायचा आहे. ज्यावेळेस मला खालून वर फेकायचा असतो ना, तेव्हा सुरुवातीचा वेग काहीतरी असतो, पण वरून शून्य आहे, ही वस्तू आहे, धातूचा गोळा आहे समजा, खाली सोडायचा आहे, सुरुवातीचा वेग किती? शून्य. सुरुवातीचा वेग इथं शून्य असणार आहे. मग पण खालून जर वर फेकायचा म्हटल्यावर सुरुवातीचा काहीतरी वेग असणार. खालून वर फेकायचा म्हणजे सुरुवातीचा वेग आहे, पण सध्या वरून खाली येत असताना वस्तूचा सुरुवातीचा वेग शून्य असणार. म्हणजे इथं यू बरोबर तुमच्याकडे 0 मीटर पर सेकंद आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे माझ्याकडे यू 0 आहे, जी म्हणजे ए ची किंमत आहे, एस ची किंमत आहे. ए आहे, एस आहे, यू आहे, बरोबर. मग बघा ए, एस आणि यू बघा इथं, आणि टी पण आहे. टी पण आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय करायचं? कालावधी काढायचा आहे. म्हणजे बघा इथं यस आहे, यस आहे, वरती बघा यस नाही आहे, त्याच्यामुळे वरचं आणि खालचं सूत्र वापरता येणार नाही. आपण दुसरं सूत्र वापरू. यस बरोबर यू टी अधिक 1/2 गुणिले ए टीचा वर्ग. ठीक आहे. या ठिकाणी आता समजून घेऊ. ए म्हणजे जी असतो तुमचा. यस किती बाबा? 49, 490 मीटर. यू किती? 0 आहे, 0 मीटर पर सेकंद गुणिले टी अधिक 1/2 गुणिले ए ची किंमत किती? 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग आणि गुणिले टीचा वर्ग. टीची किंमत आपल्याला काढायची. 490 मीटर आपल्या जाग्यावर, हे आलं 0 अधिक 1/2 आणि 9.8ला भाग लावला, 4.9 मीटर पर सेकंदचा वर्ग आलं गुणिले टीचा वर्ग. आता बघा 490 मीटर आपल्या जागेवर, 0 अधिक केलं तर 4.9 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले टीचा वर्ग. आपल्याला टीची किंमत काढायची. टीचा वर्ग आपल्या जागेवर 490 मीटर आपल्या जागेवर, बरोबर. आणि हे 4.9 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले इकडे आले भागिले 4.9 मीटर पर सेकंदचा वर्ग आला भागिले. आता इथं 490 आणि 4.9 आहे, वर आणि खाली 100ने गुणून टाकू, 10ने गुणू. 10ने गुणलं तर वर आलं 4900 मीटर आणि खाली आलं 49 मीटर पर सेकंदचा वर्ग. वर आणि खाली 10ने गुणलं. आता 49 एके 49 इथं आले 100, म्हणजे किती आलं? 100 आलं. इथं आपल्याला बघा काय आलं बाबा? 100. आणि याच्यानंतर यम यम गेला, म्हणजे यस 100 यसचा वर्ग, 100 यस वर्ग, टी वर्ग बरोबर 100 यस वर्ग. वर्गमुळं काढली दोन्ही बाजूंची. टी बरोबर 100चं वर्गमूळ 10 यस, म्हणजे 10 सेकंद या ठिकाणी तुमच्याकडे येईल. म्हणजे त्याला किती कालावधी लागेल खाली यायला? तर 10 सेकंद त्याला लागतील. म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे. सूत्र लिहायचंय, किमती व्यवस्थित टाकून कॅल्क्युलेशन करायचंय, मार्क मिळून जाते. पुढे बघा, एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्राम व 49 न्यूटन आहे. जर चंद्रावर जी चे मूल्य, या ठिकाणी 8 नाही तर जी चे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल? एकदम साधा प्रश्न बघा. एक लक्षात घ्यायचंय, W बरोबर mg म्हणजे वेट इज इक्वल टू मास इंटू जी. हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. बघा आता लक्षात घ्या, एका वस्तूचे वस्तुमान, वस्तूचे जे काही आपल्याकडे वस्तुमान आहे बाबा 5 किलोग्राम आहे वस्तुमान आहे. वस्तूचे वस्तुमान, वस्तुमान किती बाबा? बरोबर 5 किलोग्राम आहे. आणि वजन, पृथ्वीवर वजन, पृथ्वीवरील वजन, या पृथ्वीवरील वजनाला आपण काय म्हणू? पृथ्वीवरील वजन जे आहे त्याला आपण W1 मानू. पृथ्वीवरचं वजन जे आहे ते W1 आहे. ते किती बाबा? 49 न्यूटन आहे. प्रश्न काय विचारलाय की जर चंद्रावर जी चे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल, मग इथं आपण काय करू? पृथ्वीवरील जी चे मूल्य, जी चे मूल्य आपण काय करू? G1 मानू. जी चे मूल्य जे आहे त्याला आपण G1 मानू. आणि चंद्रावरील जी चे मूल्य, चंद्रावरील जी चे मूल्य G2 मानू. आणि हे जे जी चे मूल्य आहे G2 चंद्रावरचं, ते काय बाबा? पृथ्वीच्या 1/6 आहे. पृथ्वीच्या 1/6 म्हणजे 1/6 गुणिले पृथ्वीचं जीचं मूल्य म्हणजे G1. अशा प्रकारचा हा विषय. तर मुद्दा काय? तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल? आता साधी गोष्ट आहे, एका वस्तूचं जे काही वस्तुमान आहे, कुठलीही वस्तू असू दे, त्या वस्तूचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान सगळीकडे सारखं असतं. त्याच्यामुळं तिचं वस्तुमान म्हणजे m, जे पृथ्वीवरती 5 किलोग्राम आहे तेच वस्तुमान चंद्रावर सुद्धा 5 किलो असणार. त्याच्यामुळे लिहायचं की बाबा वस्तुमान जे आहे ते 5 किलो असणार.
आता वजन किती असणार आहे याचा आपण विचार करू. बघा पृथ्वीवरचं वजन, आता पृथ्वीवरील वजन जे आहे आपल्याकडं, पृथ्वीवरील वजन, पृथ्वीवरील वजन, वजन म्हणजे आपण काय करू W1 बरोबर काय m गुणिले G1, m गुणिले पृथ्वीवरचे G1 म्हणजे किती बाबा पृथ्वीवरचं जे G आहे Gचं मूल्य. आणि चंद्रावरील वजन बरोबर W2 आपण म्हणू, चंद्रावरचं वजन W2 जे आहे m गुणिले G2. ठीक आहे. आता काय करू, या दोघांचा भागाकार करू, उत्तर आपोआप येईल. बघा W1 भागिले W2 बरोबर m G1 भागिले m G2. ठीक आहे. माझं टार्गेट काय, मला काय करायचं, पृथ्वी चंद्रावरचं वजन म्हणजे मला W2 ची किंमत काढायची आहे. W1 किती आहे बाबा, पृथ्वीवरचं वजन आहे 49 न्यूटन, या ठिकाणी 49 न्यूटन पृथ्वीवरचं वजन भागिले W2 आपल्याला काढायचं आहे. आता m तर कट होईल कारण सारखं आहे. G1 बघा, G1 तर G1 आहे आणि G2चं जे मूल्य आहे ते काय 1/6 गुणिले G1 असतं. बघा हा G1 तर आपल्या जागेवर आणि ते 1/6 गुणिले G1 असणार. ठीक आहे. आता हा 6 जाईल वर, इथं G1 कट होईल आणि 6 जाईल वर. थांब आपण एक व्यवस्थित करू. 49n भागिले W2 आपल्याला काढायचं आहे बरोबर. आता इथं G1 गेले किंवा पहिले एक काम करा, हा G1 आपल्या जागेवर ठेवा भागिले हा 6 खाली येतो जाईल वर, G1 गुणिले 6 भागिले आपला हा झाला G1. आता G1 कट होईल, 49n भागिले W2 बरोबर 6 आलं, 6/1. आता तिरकस गुणाकार करू. बघा W2 गुणिले 6 6W2 आणि बरोबर 49 गुणिले 1 49. आता मला W2 काढायचं आहे म्हणजे 49 भागिले 6. आता 49ला 6ने जे भाग लावून तुम्ही जे उत्तर काढाल ते तुमच्याकडे या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे. बघा 6ने भाग लावा 49ला, 6 8 48, 1 आला, पॉईंट घेतला 0 आला, 6 1 6, त्याच्यानंतर इथं 4 आले 0 आले, 6 35 6 6 36, 6 6 36, 6 6 36, 6 6 36 म्हणजे W2 बरोबर 8.1666 वाढत जातात 167 न्यूटन. हे झालं तुमचं चंद्रावरचं वजन. म्हणजे अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. हे गणित तुम्हाला जास्तीत जास्त वेळा बघावं लागणार आहे, वारंवार बघावं लागणार आहे, तर तुम्हाला कदाचित हे गणित समजू शकतं. तर ही जी काही एक्झाम्पल्स आहेत, गणित आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. आपण सगळी गणितं बघण्याचा प्रयत्न करू की जी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना आली होती. इथं काय दिलं मित्रांनो बघा की 50 वॅट आणि त्या ठिकाणी 700 वॅट विद्युत शक्तीचे 2 टंगस्टन बल्ब आहेत. हे 220 इतक्या विभवांतरावर चालतात. जर ते समांतर जोडणीत जोडले तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा घेतात. आता मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा काढायचं सूत्र I बरोबर I1 अधिक I2, हे समांतर जोडणीमध्ये जोडलं असेल तर हे सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला I ची किंमत काढण्यासाठी हे सूत्र वापरावं लागेल. P बरोबर VY. आता आपल्याकडे काय बाबा, P बरोबर V आणि I हे सूत्र आहे. आणि याच्यामध्ये I जर बघितलं तर I बरोबर काय, हा V भागिले इकडे गुणिले इकडे गेला भागिले P/V. आता आपण काय करू, 2 बल्ब आहे मग एकाची शक्ती P1 बरोबर काय करू 50 आणि दुसरा जो आहे P2 बरोबर काय बाबा दुसऱ्याची किती 60 आहे. आता या ठिकाणी I जर काढायचं असेल मला, आता V ची किंमत या ठिकाणी आहे बाबा, V ची किती बाबा 220 आहे बरोबर. आता I जो आहे I1 किती असणार बाबा, P1/V. P1 किती आहे माझ्याकडं, P1/V. I बरोबर P1/V आणि I2 बरोबर P2 भागिले V बरोबर. आता I काढायचे, मला काय काढायचे, विद्युत वाहकातील विद्युत धारा म्हणजे I काढायचे. मग I ची जी व्हॅल्यू काढायचं सूत्र आहे I1 अधिक I2. आता I1 किती बाबा, P1 भागिले V अधिक I2 म्हणजे P2 भागिले V. आता V 2 वेळा आहे त्याला एकदाच लिहू, वर झालं P1 अधिक P2. आता या किमती टाकून देऊ. I बरोबर P1 अधिक P2, P1 50 P2 60, 50 अधिक 60 आणि भागिले या ठिकाणी आपल्याला काय करायचं V ची किंमत किती बाबा 220. आता इथं 50 अधिक 60 किती झाले बाबा 110 भागिले या ठिकाणी 220. आता 110 आणि 220 यांचा जर का तुम्ही भागाकार केला, या दोघांचा तुम्ही भागाकार करा, एकमेकांना भाग लावा. तर भागाकार केल्यानंतर इथं भाग लावला तर तुमच्याकडे भागाकार केल्यावर उत्तर किती येईल, हा भाग लावता तुम्हाला आला पाहिजे. कारण भाग लावता नाही आला तर मग काम कठीण आहे, कारण भागाकार करणं हे खूप गरजेचं. बघा या ठिकाणी आता आपण इथे बघूयात थोडंसं, एकच मिनटं. तर इथं जर भाग लावला आपण तर तो आपल्याकडे किती येईल 0.5 येईल बघा 0.5. अशा प्रकारे आपलं इथं उत्तर येणार आहे. आता याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल
तर हा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता, कारण खूप महत्त्वाचं गणित आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, आता इथं ए एम्पियर. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. सोपा प्रश्न आहे आणि या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आकडे बदलतील तर 50-60च्या ऐवजी 70-80 वगैरे येऊ शकतं. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघा, इथे कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल. आता कोण अधिक ऊर्जा खर्च करेल बघा, तर ऊर्जा म्हणजे पी गुणिले टी, बरोबर ना. ऊर्जा गुणिले बाबा पी गुणिले टी. बरं, या ठिकाणी लक्षात घ्या कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल. आता इथं 500 वॅटचा जो टीव्ही संच आहे तो 30 मिनिटासाठी, बरं का. आता टीव्ही संचासाठी आपण जर विचार केला, टीव्ही संचासाठी लागणारी ऊर्जा आपण काढू. ऊर्जा म्हणजे काय बाबा, P1 काढू. समजा ही जी ऊर्जा आहे ती आपण काय करू, ऊर्जा काढू. बरोबर. मग ती जी ऊर्जा आहे ती काय असणार, समजा P गुणिले टी असणार आहे. P गुणिले टी. आता P किती आहे टीव्ही संचासाठी, 500 आहे, बरोबर. 500 W. आणि त्याच्यानंतर टाइम किती आहे, वेळ किती, 30 मिनिटं. 30 मिनिटाचा याचा तासात जर काढायचं तर 30/60. बरं, 30 मिनिटं म्हणजे 30/60 तास, बरोबर. हे झालं आवर. आता इथं 0 गेले आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 500 गुणिले 3 या ठिकाणी जर आपण केले बघा, 0 गेले आणि त्याच्यानंतर वाटलंच तर इथं आपण असं करू, 3 एके 3, 3 दुने 6, बरोबर ना. 500 गुणिले 3 एके 3, 3 दुने 6, बरोबर. आता दोनांनी भाग लावला तर किती झालं, 250 WH, बरोबर. 250 WH. ही काय झाली बाबा, केवढी ऊर्जा लागणार, एवढी ऊर्जा कोणाला लागणार आहे, तर टीव्ही संचासाठी. आता शेगडी जर 20 मिनिटं चालू ठेवली तर शेगडीसाठी किती लागणार आहे, P गुणिले टी करा. शेगडीसाठी P ची किंमत किती, 600 वॅट आहे. आणि गुणिले किती मिनिटं, 20 मिनिटं. 20 मिनिटं म्हणजे 20/60 करा. आणि इथं बाबा आवर आहे, तास आहे आपल्याकडं. आता 0 गेले 6 10 60, 10 W गुणिले इथं 20. आता 6 दुने आता बघा 60 म्हणजे या ठिकाणी 100, या ठिकाणी 10 गुणिले 20 किती झाले बाबा, 200 WH. आता मला सांगा, इथं 250 WH आणि इथं 200 WH, कोणाला जास्त ऊर्जा लागणार आहे. तर या ठिकाणी इथं आपल्याला सांगता येऊ शकतं की टीव्ही संचाला जास्त ऊर्जा लागणार आहे. म्हणजे कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल, तर विद्युत ऊर्जा जो आहे तो टीव्ही संच जास्त विद्युत ऊर्जा खर्च करेल. ओके. तर टीव्ही संचासाठी लागणारी विद्युत ऊर्जा जी आहे ती 250 WH आहे आणि शेगडीसाठी लागणारी आहे ती 200 WH आहे. म्हणजे या ठिकाणी इथं आपलं व्यवस्थित लिहितो. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी हा एक प्रश्न आहे, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. 9वा आहे, त्याच्यानंतर 10वा आहे. आपल्याकडं सगळे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर इथे हे जे काही पुढचे प्रश्न आहेत, मला असं वाटतं की आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये बघूया. त्याच्यासाठी आज संध्याकाळी मी एक लाईव्ह लेक्चर घेणार आहे. संध्याकाळी किती वाजता, साधारणतः 7च्या दरम्यान आपला एक लाईव्ह लेक्चर होईल. आणि त्या 7 वाजताच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण हे 9वं गणित आणि त्याच्यानंतर हे 10वं, 11वं, 12वं आणि 13वं ही गणितं वाटलंच तर तुम्ही बघून घ्या. गणितं खूप महत्त्वाची आहेत, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्या. पण ही पुढची गणितं आपण आज संध्याकाळच्या आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आणि आत्ताच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात मित्रांनो. पण थांबण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.